त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन जास्त पाहिजे. हा मका सर्व गुण संपन्न आहे का? 4051 ही सर्वांनी लावावी अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. मी विशाल राजे भोसले, मी डेप्युटी जनरल मॅनेजर महाराष्ट्र या पदावर कार्यरत असून देहातमध्ये गेल्या 4 वर्षापासून शेतकरी सेवा करण्यासाठी कार्यरत आहे. आज आपण देहातचं जे सर्वगुण संपन्न मक्याचं जास्तीत जास्त उत्पादन देणारं असं वाहन आहे जे आहे देहात 4051, त्याच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की देहातनं मक्यासारखं पीक आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये एक कॅश क्रॉप, पैसे देणारं पीक म्हणून शेतकरी या मक्याची निवड करतो. आणि या मक्यामध्ये सर्वगुण संपन्न असा मकावान आणणं एक फार मोठं ध्येय आणि उद्दिष्ट देहातनं ठेवलं होतं. आणि त्याप्रमाणे असा एक सर्वगुण संपन्न 4051 हा मका देहातनं दिलेला आहे. या मक्याचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघाल तर याच्यामध्ये कॅप्सूल आकाराचे दाणे, टष्टचीत भरलेलं कणीस, टोकापर्यंत भरलेलं कणीस, त्याचप्रमाणे रंग जो आहे तो नारंगी, गडद नारंगी आहे. हे बघा, काढायला साधारणतः हा मका जो आहे तो एकाच उंचीवर या ठिकाणी लागलेला असल्यामुळं हा काढायला फार सोपा आहे. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये बिट्टी जी आहे ती बिट्टी एकदम बारीक आहे. 85% शेलिंग पर्सेंटेज, म्हणजे बिट्टी ही फक्त 15% आणि दाण्याचं वजन जे आहे ते 85%. आणि या गुणवैशिष्ट्यामुळं या मक्याला जो आहे तो बाजारभाव तर जास्त मिळणारच आहे, सोबत वजनदार असल्यामुळं त्याला उत्पादन जे आहे ते उत्पादन सुद्धा जादा मिळणार आहे. आपण या ठिकाणी मक्याची उंची बघू शकता. मका हा साधारणतः 7.5-8 फुटाचा उंची आहे. आज काढणीला आलेलं पीक आहे तरी सुद्धा चारा जो आहे तो चारा हिरवागार आहे. याची पानं जी आहेत ती पानं एकदम रुंद आहेत, त्याच्यामुळं भरपूर हिरवागार चारा, शेवटपर्यंत हिरवागार राहणारा चारा आणि जास्ती उत्पादन, अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत या मक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. देहात 4051 हे वाहन येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी जरूर लावावं, याचं भरघोस उत्पादन घ्यावं आणि आपला फायदा जो आहे तो नक्की करून घ्यावा. माझं नाव काकाराव खराते, मी देहात कंपनीमध्ये ॲग्रोनॉमिस्ट आहे. जे आमच्या कंपनीचे मकाचे नवीन वाहन आहे 4051, या वाहनाचे आम्ही तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगणार आहोत. तर या वाहनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वाहनाची जी कॉप प्लेसमेंट आहे ही 3 ते 3.5 फुटापर्यंतची आहे. म्हणजे जेव्हा याची कॉप प्लेसमेंट खाली आहे, जास्त वरती नसल्यामुळं जास्त वारा किंवा पाऊस झाला तर हे याची लॉजिंग होणार नाही, हे पडणार नाही. आणि याची जी जरी ओव्हरऑल हाईट जरी बघितली तुम्ही ह्या प्लॅनची तर 7 ते 7.5 फुटापर्यंतचे. आणि याची स्टेम गर्थ ही चांगली मोठी असल्यामुळे जनावरांना ही चाऱ्यासाठी उपयोगी आहे. याची रूट झोन हे चांगल्या प्रकारे पसरलेले आहे खाली. आणि याची लिपची साईज जरी बघितली तुम्ही एकदम ब्रॉड झालेली आहे. डिसीजला जरी बघितलं तुम्ही डिसीज इन्फेस्टेशनला तर डिसीजला हे चांगलं टॉलरन्स करतोय हे वाहन आतापर्यंत तरी. आणि पेस्टला बघितलं तर जो मेजरली इथं म्हणजे महाराष्ट्रात आणि किंवा भारतामध्ये जो फाल आर्मीवर्मचा अटॅक होतोय त्याला हे चांगला प्रतिसाद दिलेला आहे. याच्यावर म्हणजे जास्त अटॅक झालेला नाही फाल आर्मीवर्मचा. या वाहनाचे अजून दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आपण डिसीज इन्फेस्टेशनला बघितलं तर लिप ब्लाइट किंवा रस्टवर चांगला प्रतिकार करता आहे हे वाहन. आणि जे महाराष्ट्राला किंवा भारताला सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मका उत्पन्नावरती फाल आर्मीवर्मचा या प्रादुर्भाव, तर यासाठी ही चांगला प्रतिकार करत आहे हे वाहन. याचे प्रतिकार करण्याचे कारण म्हणजे हे जे हस्क आहे हे एकदम टाईट आहे, त्याच्यामुळं मध्ये त्याला फाल आर्मीवर्मला मध्ये एंट्री करण्यासाठी चांगला प्रतिकार करता येते. हे कॉपच्या बाबतीत बोलायला झालं तर हे कॉप म्हणजे एकदम टिप फिलिंगपर्यंत चांगल्या प्रकारे भरलेलं आहे. नंबर ऑफ रोची जरी आपण बोललो तरी 16 ते 18 या रो आहे याच्यात सध्या. आणि याचा कलर बघितला आपण तर गडद नारंगी रंग आहे. एका रोमध्ये जरी आपण दाण्याची संख्या मोजली तर तेही 40 ते 44 पर्यंत आपल्याला बघायला भेटत आहे. माझं नाव संदीप तुळशीराम शिरसाट. मी 4051 मक्का लावलेली आहे. हिच्या 18 ते 20 ओळी
आणि याला भरपूर चांगली आलेली. दाणे म्हणजे मध्ये जे लेंडूर आहे हे बारीक आहे आणि दाणे जाड आहे आणि लांब दाणा आहे, लंबा दाणा आहे. त्याच्यामुळे वजन जे आहे ते हा, वजन जे आहे ते जास्त आहे. जास्त. हो. बरं, झाडाची वाढ वगैरे किंवा झाडाचं कशा पद्धतीनं म्हणाल तसं? झाडाची वाढ बी चांगली आहे आणि पानं जे आहे ते पानं रुंद आहे. जनावरांसाठी चारा बी चांगला उपयोगी आहे समजा. आणि आज हा तयार होत आलेला मका आहे, हा, तरी सुद्धा चारा जो आहे तो चारा हिरवा चारा शेवटपर्यंत हिवरागार आहे. परत त्याच्यावर रोग काहीच नाही तर बाकीच्या मक्यावरती समजा काही मावा पडतो हे होतं, याच्यावर एकदम पान आजपर्यंतही क्लिअर आहे. शेतकऱ्यांना एवढीच विनंती करेन की त्यांची ही जी मक्का आहे 40-51 ही सर्वांनी लावावी अशी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. माझं नाव अविनाश प्रकाश सोन्ने. मी देहान कंपनीचं 40-51 ही कंपनी थैली लावलेली आहे. हे वाण लावलेलं आहे मी. तर या कंपनीचं या मक्का थैलीचं वैशिष्ट्य म्हणजे की याच्यामध्ये 18 ते 20 लाईन आहे आणि एका लाईनीमध्ये 41 ते 42 दाणे. हिची हाईट जर बघायला गेलो आपण तर 7-7.5 फुटापर्यंत आहे. दांडा मजबूत आहे. या कणसाची बिट्टी म्हणजे विशेष म्हणजे खूप छोटी आहे आणि बघायला गेलं तर याचं फक्त 85% दाणे आणि 15% फक्त बिट्टी. अजून एक वैशिष्ट्य बघायला गेलं तर या कणसाचा रंग अति नारंगी, ज्याने आपल्याला या मक्काचे भाव योग्य भेटेल. ही थैली मी पण लावलेली आणि तुम्ही पण लावा हे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो. नमस्कार.